SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। निघाला होता त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन खरेदी करण्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणात पैसा आला कुठून? MIDC मध्ये प्लॉट खरेदी करून एक मोठा व्यवसाय तिथे उभा केला। अनेक विषय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये जी पैशाची बॅग आपल्या सर्वांना दिसली, कदाचित त्याच्यामध्ये 12 ते 15 कोटी रुपये असतील। त्या बॅगचं रहस्य कुठे असेल तर या सिडकोच्या जमिनीमध्ये आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे या सिरसटांवर कारवाई ही केली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। हे सगळे पुराव्याचे डॉक्युमेंट आहे जे आपल्या सर्वांना गुगल ड्राईव्हच्या मदतीने पुढच्या 5 मिनिटांमध्ये येतील, सोशल मीडियावर येतील। त्याच्याच बरोबर जे काही मुद्दे या ठिकाणी आहेत, वेळेचा अभाव असल्यामुळे याच्यामध्ये मी खूप खोलात गेलेलो नाही। त्यामुळे इथं आम्ही सर्वजण आता सिडकोला परवा म्हणजे 20 तारखेला सकाळी 11 वाजता तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पुत्राला ज्या लोकांना अनुदान मिळालं नाही त्यांच्या वतीने आणि हे 10,000 घरं जी गरिबाची बांधू शकली असती आणि जे लोक हे तिथं लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतात पण त्यांना घर मिळत नाही, त्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही 11 वाजता 20 तारखेला सिडकोच्या ऑफिसला जाणार आहोत। शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जाऊन तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत। आम्ही तर जाणारच आहोत, पण तिथे जे 12.5% वाले जे लोक आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक वर्ष वाट बघून आहेत, त्याच्याच बरोबर जे लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतात मग घर मिळत नाही, असे सुद्धा लोक 20 तारखेला सिडकोला येतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। आम्ही सर्वजण जाणार आहोत, जे लोक येतील सगळ्यांचा आवाज बनून आम्ही सर्वजण तिथे लढणार आहोत। भावनाताई इथं आहेतच, त्या तिथल्या स्थानिक आहेत, त्या सुद्धा अनेक लोकांच्या संपर्कात आहेत, अनेक इतर सामाजिक संघटना तिथं संपर्कात आहेत। याच्याच बरोबर संजय राऊत साहेबांशी आमचं फोनवर बोलणं झालंय। खासदार असल्यामुळे ते आज दिल्लीत तिथं पार्लमेंट की जर गरिबावर अन्याय झाला असेल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत। काँग्रेसशी सुद्धा आम्ही संवाद साधणार आहोत आणि हा जो विषय आहे भ्रष्टाचाराचा 5,000 कोटीचा सिरसटांचा हा पुढे आता आम्ही आणलेलो आहे। या बाबतीत सरकार काय करतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही वाट बघणार आहोत। उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सिरसटांना घरी बसवलं जातंय का हे आम्ही सर्वजण बघणार आहोत। जर नाही तर 20 तारखेला म्हणजे परवा आम्ही सर्वजण सिडकोला जाणार आहोत आणि जोपर्यंत सिरसटांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लोक आम्ही सर्वजण शांत बसणार नाही। त्याच्याच बरोबर जी काही जमीन ही ज्या ब्रिटिश लोकांना मराठा साम्राज्याच्या विरोधात ज्या परिवारांनी त्या ठिकाणी मदत केली, अशा परिवाराला जी आता जमीन पैसे घेऊन तिथं बिवलकर परिवाराला दिली, ती परत जमीन ही सिडकोला दिलीच गेली पाहिजे आणि लवकरच। त्याच्याच बरोबर आमचं म्हणणं की SIT नाही पण जी काही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, एक विशिष्ट कमिटी फॉर्म करून 11 महिन्यामध्ये निर्णय हा या जमिनीचा घ्यायचाच, पण महाराष्ट्रामध्ये असणारे इतरही सर्व जमिनी आहेत त्याचाही निर्णय हा घेतला जावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला मी त्या ठिकाणी करतो। या विषयाच्या बाबतीत जर आपल्याकडे कुठले प्रश्न असतील तर आम्ही नक्की आपण विचारावेत, त्याला उत्तर आम्ही सर्वजण देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। ही 61 हेक्टर जमीन म्हणजे 150 एकरची जमीन आहे अंदाजे, त्याच्यावर 12.5% जर आपण बघितलं तर विकसित एरिया हा बिवलकर परिवाराला या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून किती 13 एकराच्या आसपास नाही तर 14 एकराच्या आसपास असेल आणि त्याची आजची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू आज 5 नफा जर बघितला तर तो नफा खूप मोठा असणार आहे। त्याच्या खोलात आम्ही जात नाही आणि हे फक्त या 12.5 म्हणजे 150 एकरावरच्या 12.5%चा विषय। अजून तिथं 4,000 एकर जमीन बिवलकर परिवाराची सरकारला जी दिलेली आहे ती तशीच आहे, त्यामुळे त्याच्या खोलामध्ये सुद्धा जाण्याची जरूरत आहे। हा गोलमाल त्यांनी या विषयाच्या बाबतीत केला, त्याचा प्रयत्न नक्की 100% असेल की तो दुसऱ्या जमिनीच्या बाबतीत सुद्धा गोलमाल करायचा। आता ज्या लोकांनी ब्रिटिशरला मदत केली मराठा साम्राज्याच्या विरोधात, या देशाच्या विरोधात, अशा परिवारातून जे वंशज आहेत ते प्रयत्न करत आहेत यातून नफाखोरी करण्याचा, तो नफाखोरी करण्याचा प्रयत्न त्यांचा आम्ही हाणून पाडू आणि ज्या गद्दारांनी या परिवाराला मदत केली, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात या भूमीच्या विरोधात
त्यावेळेस त्यांनी चाल खेळली होती ब्रिटिशांना धरून. त्या गद्दारांना सुद्धा ज्या पदावर आज ते आहेत त्या पदावर न काढण्याची भूमिका ही सरकारने घ्यावी असं आम्ही या ठिकाणी मत व्यक्त करतो. सगळी मिळून 4000 एकर आहे, 15 गावामध्ये आहे, 3 जिल्ह्यांमध्ये आहे, 4 तालुक्यांमध्ये आहे. ही जमीन 4000 एकरची जमीन आहे. मी आता विषय घेतला नवी मुंबईच्या जवळ सिडको मध्ये ताब्यात असणाऱ्या 150 एकराचा विषय फक्त घेतलाय. जे 4000 एकर जमीन आहे त्याच्यात अजून आम्ही गेलेलो नाही. टप्प्याटप्प्याने आम्ही सर्वजण त्या विषयामध्ये जाऊ. पण सुप्रीम कोर्टचा आता नजीकच्या काळाचा निर्णय तसा जो लागू करायचा आहे, जर लागू केला गेला तर 4000 एकर जमीन ही सरकारकडे ताब्यात येईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आता टप्प्याटप्प्याने त्यांनी बऱ्यापैकी जमीन कदाचित बिल्डरला दिली आहे आतापर्यंत असं आम्हाला कळतंय. त्याच्या खोलामध्ये जावं लागेल. पण या 12.5% म्हणजे 150 एकराचा अभ्यास आम्ही सर्वांनी करून तो तुमच्या सर्वांसमोर आणलेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण ती जमीन आहे ती कुठं गेली, कशी गेली, कशामध्ये गेली, त्यात किती पैसा कमवला गेला हे आपल्याला बघावं लागेल. आता ज्या बिल्डरला विकली त्यांनी ते बघितलं होतं का हे बघण्याची जरूरत आहे. आता बिल्डरकडे आम्ही जाणार नाही, पण आम्ही विषय बिवळकर परिवाराने याच्यामध्ये नफाखोरी केलेली आहे. तर आतापर्यंत किती जमिनी विकल्या, कशा विकल्या, तर याचा अंदाज घेऊन तो जो पैसा आहे तो व्याजासकट हा सरकारने या बिवलकर परिवार काहीच पार्श्वभूमी आम्हाला तर माहित नाही. हे त्या इन काउन्सिल म्हणजे हे ब्रिटिशकालीन कागद आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण आत गेला तर त्यांनी सांगितले की ब्रिटिशांना मदत केल्यामुळे मराठा साम्राज्याच्या विरोधात म्हणून त्यांना ती जमीन त्यावेळेस मिळाली होती. हे स्पेसिफिकली अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहे. आज ते राजकारणात आहे का अब्जपती आहेत का करोडपती आहेत का कुणी असलं तरी त्यांनी कुठंतरी त्या काळामध्ये त्या परिवाराने मराठा साम्राज्य आणि त्याच्याच बरोबर या देशाच्या विरोधात ब्रिटिशांना. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.